नमस्कार. बऱ्याच जणांना अजीर्ण, ऍसिडिटी तसेच अपचन याचा त्रास असतो. तर ह्यासाठी म्हणून बरेच जण आहेत ते घरगुती उपाय खूप करत असतात. इनो घे, तशाच प्रकारे बरेच जण आहे ते दूध घेतात, थंड दूध घेतात. पण हे काहीही करायची गरज नाही. यांना अजीर्ण म्हणजे ज्यांना बिलकुल भूक लागत नाही आणि तशाच प्रकारे ऍसिडिटीचा त्रास आहे, अशा प्रकारच्या लोकांनी फक्त एक छोटा उपाय करा. मी सांगतोय ते बघा. आता बघा, हे जे आहे हे काय आहे? अद्रक. ते अद्रक असं बारीक तोडायचं आहे आपल्याला. हा खल सगळ्यांकडे असेलच घरी असं नाहीये. हा आयुर्वेदामधला खल असतो. हा जो खल असतो याला खल म्हणतात आणि याला सोबत जे आहे याला बत्ता म्हणतात. तर साधारणतः हे जे अद्रक आहे हे एवढं अद्रक पण पुरेल, पण मी दाखवण्यासाठी म्हणून दाखवतोय की हे एवढं अद्रक आपण घेतलं. हे अद्रक आपण बाजूला ठेवलेलं आहे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी जे आहे हे आपण ठेचतोय. हे याच्या 1/4 प्रमाणामध्ये आपण सैंधव, हे बघा हे सैंधव आहे. हे सैंधव आपण घेतलेले आहे. सैंधव म्हणजे काय? त्याला रॉक सॉल्ट म्हणतात. ते रॉक सॉल्ट जे आहे हे रॉक सॉल्ट आपण एवढं घेतोय. म्हणजे जेवढं अद्रक घेतलं, आपण अद्रक घेतलं होतं साधारणतः एवढं. आणि एवढ्या अद्रकच्या आपण मीठ जे घेतोय हे त्याच्या साधारणतः प्रपोर्शन मध्ये म्हटलं तर एवढंच येईल. तर हे एवढं मीठ घेतोय आपण आणि हे मीठ याच्यामध्ये टाकायचं. हे पूर्ण मीठ टाकलेलं आहे आपण याच्यात आणि हे पूर्ण मीठ टाकल्यानंतर आपण याचं हे अशा रीतीनं कॉम्बिनेशन करून मिक्सिंग करायचं आहे. ही जी पेस्ट आहे ही पेस्ट तुम्हाला दिसताना वाटेल खूप तिखट असेल किंवा उष्ण असेल, तर अशा प्रकारे ही काहीही नाही. हा अतिशय चांगल्या रीतीने तुम्हाला अजीर्ण, थायरॉइड, हायपर ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन ह्या आजारांसाठी ही पेस्ट खूप चांगली आहे. तर ही पेस्ट तुम्हाला दिसताना अशी दिसेल. ही जी आहे ही आयडियल पेस्ट आहे. ही अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. तर ही जी पेस्ट आहे ह्या पेस्टमध्ये सगळ्यात महत्वाचे जे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे अद्रक. तर हे जे अद्रक आहे असं फ्रेश घ्यायचं. बिलकुल म्हणजे बिलकुल हे त्यांना खराब घ्यायचं नाहीये आणि चांगलं अद्रक घेऊन हे एवढं घेतल्यानंतर हा जो खल आहे हा फक्त एवढाच भाग घ्यायचा आहे. हा जो एवढा भाग दिसतोय हा एवढाच भाग घ्यायचा आहे आणि तो आपल्याला घ्यायचा आहे, तो खायचा आहे बस. टेस्ट एकदम मस्त आहे. ज्यांना अजीर्णाचा आणि ज्यांना बिलकुल भूक लागत नाही अशा लोकांसाठी हा एवढं घरगुती चांगला उपाय आहे. 3 दिवस त्यांनी केलं तर 3 दिवसामध्ये त्यांना पोटाचे जे आजार आहेत हे खरोखर चांगल्या रीतीने जातात. त्यामुळे कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी आणि सगळ्यात महत्वाचं भूक न लागणं. लहान मुलांना सुद्धा हे पेस्ट तुम्ही देऊ शकता. थँक्यू. ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्की हे उपाय करून बघा आणि कमेंट्समध्ये त्यांना कसं वाटलं हे लिहून बघा. थँक्यू.